खरंच छान झालंय अक्षरा, वा. थँक्यू सर. चला येते. दुर्गेश्वरी मॅडम, मुलांनो चला चला प्रॅक्टिस सुरू करा. आपण जे शिकवलंय तसं करा. अरे मॅडम, तुम्ही आज शाळेत कशा? का मी येऊ शकत नाही का शाळेत? नाही तसं नाही, पण म्हणजे असं अचानक. आमची शाळा आहे, आम्ही कवा बी येऊ शकतोय नाही का? ते बरोबर आहे. आपण असं करूया, ऑफिसमध्ये बसूया ना. चला. नाही, ऑफिसात बसून काय बी कळणार नाही. काय ते? शाळेचा कारभार नीट चालतोय का नाही ते नाही का? ए ते डबडा बंद कर. काय ग पोरींनो, काय चाललंय नाचणं? तुम्ही शाळेत शिकाय येता का नाचा येता का? काय बोला की. नाही मॅडम, इव्हेंट आहे ना, त्याची तयारी चालली आहे. कसला इव्हेंट? नाही, नववर्षाच्या स्वागतासाठी इव्हेंट आहे ना, जोरदार तयारी चालली आहे बघा. असं आहे काय? जोरदार तयारी चालू आहे तर एवढेच शिक्षक? काय बाकीचे शिक्षक कुठे आहेत? मुलींनो, अरे ही स्टेप करा ना ही. हा बरोबर. हा हा बरोबर. तुला कुठे तर बघितल्यासारखं वाटतंय मला. मला हा, मॅडम इथेच बघितलं असेल. मी शिकवते ना, इथे शिक्षिका आहे. तुझा फक्त चेहराच नाही, तुझा आवाज बी वळखीचा वाटतोय मला. देवीचा इसर पडला का आम्हासी दारात यावंच लागतंय. आई अंबाबाई तुमच्यावर प्रसन्न नाही. आणि हे जे काय गोंधळ बिंदळ करतेस का नाही, तर आता खात्रीच पटली मला. काय काय नाटक करतीस का काय? नाही मॅडम, नाटकं बिटकं नाही करत मी. मला वेळ कुठे आहे ना तेवढा. मुलीनो तुम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवा, बाकीचं उद्या बघू. हा मॅडम, मला तास आहे, मी येते. हा ए कुठे चालली? ए थांब जरा, ओळखलंय मी तुला. मुलांनो चला चला, आता आपण बाहेर जाऊया. चला. सर नाही, बाहेरच असतील त्या. तू थांब इथेच. मला गेलं पाहिजे, त्यांना संशय आलाय. कसला संशय? मोहिते मॅडम बद्दल. म्हणजे? ते सोंग आणि सगळंच त्यांना. सोंग? कसलं सोंग? अक्षरा, काय प्रॉब्लेम आहे का? सांग मला.
पोरगी फोन का नाही उचलत? शाळेत डोकावून यायला इतका वेळ लागतो बाई. काय मोहिते मॅडम जोगतिणीचं रूप घेऊन तुमच्याकडे आल्या होत्या? हो, म्हणजे मीच सांगितलं होतं त्यांना तसं करायला. पण का? चारुहास सरांच्या तब्येतीसाठी मला हे करावंच लागलं. हो अगं, पण आता दुर्गेश्वरी मॅडमना संशय आला म्हटल्यावरती त्या भुवनेश्वरी मॅडमना सांगणारच ना. त्याचीच भीती वाटते मला. मी बाहेर जाते आणि काहीतरी वेगळं सांगते त्यांना. नको नको, तू इथेच थांब. तू दिसलीस तर अजून काहीतरी प्रॉब्लेम होईल. तू इथेच थांब, मी बघतो काय ते. तुला हे समजा कराय कोणी सांगितलं? बोल ना, आता बोल. हो हो मॅडम, हे काय 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 करता काय तुम्ही? ही काय पद्धत झाली का शिक्षिकेशी वागण्याची? शाळा आहे ही, गुरुचा काय मान ठेवाल की नाही? ओ गुरुचे लाडके, तुम्ही तर शांतच बसा. तुमचे हे शिक्षक शाळेबाहेर जाऊन काय गुण उधळतात ठावे का तुम्हासनी? आणि आपण हे करायचा पगार देतो का तिला? शिक्षकांना शिक्षकाचंच काम करावं ना. कशाला उद्योगधंदे करतीस ग बाकीचे? सांग ना, कशाला नाटक करतीस? जर आता समज नाटक बाहेर काढते मी. चल तू ताई समोर काढते मी. चल, चल. मॅडम मॅडम जरा थांबा तुम्ही. काय थांबा? आता मी थांबत नसते. हिला मी आता ताई समोरच नेते, मग तू कबूल करशील. मॅडम मी मॅडम तुम्ही हात उचलू नका. हात उचलू नका. आपण शांतपणाने बसून बोलूया ना. नाही, आता म्या नाही बोलणार. आता जे काही बोलत ताई बोलत ना. तुम्ही बी आता घरला. मुख्याध्यापक असून तुमचं शाळेकडे लक्ष नाही, शिक्षकाकडे लक्ष नाही. तुमचे हे शिक्षक काय सोंग करतात ते ठावाय का तुम्हासनी? मॅडम तुम्ही ऐक. आणि हे बघा फुलपगारे सर, तुम्ही आता बी मला जाऊ दिलं नाही तर मी सरळ सरळ भुवनेश्वरी मॅडम असती फोन करून इकडे बोलवीन. आणि त्या जर इकडे आल्या तर ते तुम्हासनी महाग पडत. हे अक्षरा थांब. सर मला जायला हवं. मी सांगतो ते ऐक. तू इथेच थांब अक्षरा. सर अहो, आता कसं थांबू मी? हे सगळं माझ्यामुळे झालंय सर. मला गेलं पाहिजे. त्या कशा वागतायत पाहिलं ना? तू इथेच थांब. मी जातो तुझ्या घरी आणि बघतो काय ते. नाही सर, मी 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 नाही थांबू शकत. तुला कसं लक्षात येत नाहीये अक्षरा? अगं तू जर घरी गेलीस तर भलतंच काहीतरी होईल आणि त्याचे परिणाम सगळ्या शाळेला भोगावे लागतील. माझा ऐक, तू थांब. मी जातो. कुठं पळून चाललीस का? कुठं पळून चाललीस? मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना मला काम आहे. कसलं काम ग? कुठलं काम? मी तुम्हाला सांगितलेलं ना मी इथे शिकवते. अच्छा, तू इथं शिकवते का? अजून काय काय करते ठाव नाही का मला? आणि काय काय टावळे मला मूर्ख बनवतीस? मला मूर्ख बनवतीस? नाही तू आमच्या घरला सोबतीनीचं सोंग घेऊन आलतीस. हा बाई मला. मॅडम काय कुणीकडे रस्त्यात जरा गाड्या बिड्या बघा की. सॉरी मी. आणि इथं आहे ना तुम्ही, मला माहितच होतं तुम्ही इथंच असणार. अधिपती ऐका ना, मला अर्जंटली आपल्या घरी जावं लागणार आहे. कशाला? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? कसला प्रॉब्लेम? मला ज्याची भीती वाटत होती तेच झालंय. काय झालं काय सांगा तर. ते ते जोगतिणीचं सोंग होतं ते उघडकीस आलं. जोगतिणीचं सोंग म्हणजे? म्हणजे आपल्या दारात जी जोगतीण आली होती ना, ती खरी जोगतीण नव्हती. आपल्या शाळेतल्या मोहिते मॅडम होते. सगळं नीट होईल ना? मी नाटक नीट वठवू शकेन ना? काय सांगताय? म्हणजे शाळेतल्या बाईंना तुम्ही जोगतीण बनवून आपल्या घरी नेलं होतं? हो. आणि आता दुर्गेश्वरी मॅडमनी त्यांना ओळखलंय आणि
त्यांना घेऊन आपल्या घरी गेले. दुर्गी फोन का नाही उचलत? सुनबाईंना हुडकायला पाठवली, इतका वेळ झाला, हीच गायब आहे. ताई दुर्गे, काय आहे समजा? कुणाला घेऊन आलीस तू? आणि सुनबाई कुठे आहेत? ताई सुनबाईचं सोड, आधी हिला बघ. कोण आहे ही? मॅडम मीना मोहिते. दुर्गे, असं का धरून आणलंयस तू हिला? मॅडम त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी त्यांना सांगितलं पण त्यांना पटतच नाहीये. प्लीज तुम्ही तरी. ए तू दुर्गे, तुला माहित आहे ना व, बाई माणसावर हात उगारलेला आम्हाला चालत नाही. ताई हिच्यावर फक्त हात नाही, हिला उचलून टाकली पाहिजे जेलमध्ये. नाही मॅडम, मला तुरुंगात टाकू नका. मी काही नाही केलंय, खरंच सांगते. ए तू थोबाड बंद करा. आमच्या या भरल्या घरात रडू नकस, कळला? दुर्गे, काय चाललंय तुझं? का धरून आणलंयस तू या बाईला? ताई कारण मला हिचं खरं रूप कळलंय. म्हणजे ए उठ उठ. ताई नीट बघ ही बाई कोण आहे. ही बाई ही तर जोगती नाही. बराबर वळखलंस बघ ताई तू. जोगतीन म्हणून आपल्या घरला आलती. पण ही ह्या कपड्यात कशी काय? कारण ही खरी जोगतीन नाही ताई. ही सोंग घेऊन आलेली खोटी जोगतीन आहे. हा मावशी त्यासनी घरी घेऊन गेल्या? मला एक सांगा, त्या दिवशी गाडीत जे कपडे होते ते मी मोहिते मॅडम साठी आणले होते. तुम्ही तर मला सांगितलं शाळेत पोरांचं नाटक आहे म्हणताना ते कपडे आणले. सॉरी, खोटं बोलले तुमच्याशी. पण का, कशासाठी केलं तुम्ही हे? अधिपती ऐकून घ्या, हे जर मी केलं नसतं ना तर त्या दिवशी चारुहास सरांना आपण दवाखान्यात घेऊन जाऊ शकलो नसतो. म्हणजे तुम्हाला कळतं का? तुम्ही आई शपथ, म्हणजे त्या 4 वाजता सूर्यवंशी दवाखान्यात घेऊन जायला तुम्ही एवढं सगळं केलं मास्तरीन बाई? मला कळतंय मी काय केलंय, पण आता आपण मोहिते मॅडम तर कसं वाचवायचंय बघूया का? हा, आता अंगलट आल्यावर आम्हाला सांगा तुम्ही, ह्याला कसं वाचवायचं त्याला कसं वाचवायचं. तुम्ही शांत व्हा ना प्लीज, चिडू नका. अहो, चिडू नका. काय तुम्ही असे नवीन नवीन उद्योग करून ठेवणार आणि आम्ही तुमच्यावर चिडायचं पण नाही होय. जरा काय बोलले की लगेच तुमच्या डोळ्यात गंगा जमुना वाहतात आहे. कशाला काहीतरी करून ठेवता हो मास्तरीन बाई? असं मी तुम्हाला जीव तोडून विचारत होतो की नाही काय केलंय मला सांगा. कारण जर तुम्हाला वाचवायची वेळ आली तर मला माहिती पाहिजे ना तुम्ही काय केलंय ते. आता काय मावशी घेऊन गेली त्यासनी घरला, झालं. आता आईसाहेबांनी आतापर्यंत कळलं असेल सगळं, आता मी कसं वाचवणार तुम्हासनी? हे बघा अधिपती, मला मॅडमनी काही शिक्षा दिली ना तर मी ती भोगेन, कारण जे करायचं ते सगळं मी केलंय. पण त्या मोहिते मॅडमना त्रास नको व्हायला, त्यांनी मदत केली आहे मला. झालं. आता तुम्हाला वाटतंय आईसाहेबांच्या तावडीत त्या एकदा घावल्या म्हणजे आईसाहेब त्यांना शिक्षा न देता सोडतील? विषय हार्ड करणार आईसाहेब, सांगतो तुम्हाला. सुट्टी देणार नाहीत आता आईसाहेब. आणि तुम्ही मेन म्हणजे हे नाटक कशाला केलं? तुम्ही दुसरं काय बी कारण सांगितलं असताना चाललं. तुम्ही देवाचं कारण कशाला सांगितलं? आता आईसाहेबांच्या डोसक्याची शिर हलत्या का नाही बघा. तुम्ही त्या मोहितेबाईला खोटं आंबाबाईचा गजर करायला लावलं आईसाहेबांसमोर. चुकलं माझं अधिपती. मी प्लीज मला समजून घ्या ना, माझा हेतू वाईट नव्हता आणि देवही समजून घेतो. तुम्ही का नाही समजून घेत? म्हणजे मी देव नाही, मी माणूस आहे हो. असं काय करताय तुम्ही? आणि 10 वेळा सांगून पण समोरचा माणूस जर तीच चूक करत असेल तर मला फरक पडतो, मग मला बी राग येतोय. कळलं नव्हतं तुम्हाला? आणि रोड नका आता. हे बघा,
तुम्हाला माझ्यावर जेवढा राग काढायचा तेवढा तुम्ही काढा, पण आता आपण निघूया का? प्लीज प्लीज चला ना. काय आता जायला पाहिजे. चला बसा. निस्तरच बसतो सगळं आता. काय ही सोंग घेऊन आलती? वय ताई. ही तुला कुठं गावली? अगं आपल्या शाळेत. शाळेत? वय शाळेत काय करत होती? आपल्या शाळेत ही शिक्षिका आहे ताई. पण आम्ही हिला कधी बघितली नाही. मॅडम मी रजेवर होते, मी आत्ताच जॉईन झाली आहे. नाव काय म्हणलीस तुझं? मीना मोहिते. हा, तिच्या रजेचा अर्ज आला होता आमच्याकडं, पण आम्ही हिला कधी बघितली नव्हती. ताई बघितलंस, आपल्या शाळेत राहून आपलाच पैसा खाऊन ही असली समधी नाटकं करती. ताई अगं हिला कशी काय लाज वाटली नाही? अगं देवीला तरी घाबरायचं होतास. कुणीतरी लिहून दिल्यासारखं घडा 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 बोलत होती. ताई काय बोलली? का घरच्या मालकानं वटी भरायची, घरच्या लक्ष्मीनं सेवा करायची. सांग ना कुणी सांगितलं होतं तुला हे समजा करायला? सांग ना, नाहीतर. दुर्गे, एकदा सांगितलेलं तुला कळत नाही? हात उगारायचा नाही. ताई अगं ही बाई दयामाया दाखवायच्या लायकीची नाही. तरी नशीब ताई आपल्याला येळीच कळलं, नाहीतर ह्या बाईनं आपल्याला अजून काय काय करायला लावलं असतं. ताई तू का नाही हिला नोकरीवरून काढून टाक, नाहीतर का नाही तू पोलिसांच्या ताब्यात दे हिला. मॅडम प्लीज मला नोकरीवरून काढू नका, माझं लहान बाळ आहे हो मॅडम, प्लीज. मॅडम सर बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही तरी समजावा ना त्यांना, मी काही नाही केलंय हो, प्लीज समजावा ना. ताई आधी ह्यासनी रिंगणात घे. कसला मास्तर आहे यो काय माहित, काय बी माहिती नसता का याला. निस्ता हापिसात बसून सया ठोकत असतोय. ताई तू का नाही आधी ह्यासनी नोकरीवरून काढून टाक. नकोच आपल्याला असली माणसं. मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या जरा. काय ना की दुर्गेश्वरी मॅडमचा गैरसमज झालाय. त्यांनी दुसऱ्याच कुठल्या तरी बाईला बघितलं आणि त्यांना वाटतंय की मोहिते मॅडम असतात म्हणून, पण तसं नाही आहे. मोहिते मॅडम आपल्या स्टाफ आहेत आणि त्या फक्त शिकवण्याचंच काम करतात. ती काय करते काय नाही हे चांगलंच कळलंय आम्हाला. ए बाई तू बऱ्या बोलानं कबूल कर, नाहीतर बघ. ताई अगं तू का गप्प आहेस? अगं काय तर बोल की ताई. ताई तू का नाही अशी शिक्षा दे का नाही, आईनं परत असं काही केलं नाही पाहिजे. मॅडम प्लीज मी तुमच्या पाया पडते हो. मी खरंच काही नाही केले, माझं लहान बाळ आहे हो. प्लीज मला माफ करा, मला जाऊ द्या. ए उठ उठ, बस तिकडं. अगं बस म्हणलं ना वा. या तुम्ही पण या रिंगणात. अगं ताई तू, जा यांच्या चहा पाण्याचं बघ. अगं ताई ही बाई आपल्या घरी जोगतीनीचं सोंग घेऊन आलती आणि तू चहा पाण्याचं विचारायलीस? ताई हिला विचार का हे समज हिनं कुणाच्या सांगण्यावरून केलतं. विचार ताई हिला, विचार. दुर्गे जरा थंड घे. तू तुझं काम केलंस ना व, आता आम्ही आहोत, आम्ही बघतो काय करायचं ते. तू जरा शांत राहा. ताई अगं हिला चपलीनं सडकायचं सोडून तू हिला घरात बसवलंयस. ताई हिला नोकरीवरून काढून टाक, शाळेतून काढून टाक तिला. आपल्या बरोबर हिनं घात केलाय. ताई तू का नाही हिला पोलिसांच्या ताब्यात दे. तसं बी मी पोलिसांनी फोन करून ठेवलाय म्हणा. पोलिसांची दाणकीच्या पाठीत पडले का नाही हा बरोबर समजा बोलील. दुर्गे तुला कोणत्या भाषेत सांगायचं शांत राहा म्हणून? हा आम्ही आहोत ना व, आम्ही बघतो काय करायचं ते. हिनं खरंच जर खोटेपणा केला असेल तर हिची काही खैर नाही, कारण हिच्या सांगण्यावरून आम्ही मोठ्या मालकांना घराबाहेर काढलं आणि ती काही सोपी गोष्ट नव्हती. आणि हिने देवीच्या नावानं खोटेपणा केला असेल तर हिला माफी नाही. आई अंबाबाईच्या नावानं जो कोणी खोटेपणा करल त्याला शिक्षा देऊच आम्ही. आई अंबाबाई माफ कर आम्हाला, आमच्या घरात तुझ्या नावानं खोटेपणा झाला. मॅडम मी बस, काय ते खरं खरं बोल.
तुझी लगेच सुटका होईल. नाही ताई, ती अशी कबूल करणार नाही. पोलीस आले की लगेच कबूल करेल. मॅडम